नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईफ. तर मित्रांनो, आज आपण एका पवित्र ठिकाणी जाणार आहोत. सर्व पर्यटक नेपाळला ज्यावेळेस व्हिजिट करतात त्यावेळेस या मंदिरात नक्की व्हिजिट करतात. त्या मंदिराचं नाव म्हणजे पशुपतीनाथ टेम्पल. तर त्याच मंदिरात आता आपण जात आहोत. तर आपला नाश्ता वगैरे झालाय, सो पटकनपैकी निघूया. आणि हो, आमच्या रूम पासून समोरच दिसतं आपलं हे पशुपतीनाथ टेम्पल. चला मग जाऊया. ऑल राईट गाईज, रेडी? लेट्स गो. बघूया एंट्रन्सचा गेट आणि वातावरण खूप छान झालंय. या साईडला पार्किंग आणि इथंच हेच समोर आमचं हॉटेल होतं. सो चलो जातो, आता दाखवतो तुम्हाला कसं. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत पशुपतीनाथ मंदिराकडे. सो असा रस्ता आहे जाण्यासाठी. मस्त शांतप्रिय वातावरण आहे. मी चाललेलो होतो मंदिराकडे. तत्पूर्वी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथं पूर्ण भिकारी लोक आहे, जे बसलेले आहेत, म्हणजे गरीब लोक आहेत बिचारे. सो इथून तिथून पूर्ण अशी इथं हे बसलेले आहेत बघा, भोजन ग्रहण करताय आणि मस्त आहे. चला आता आपलं शूज काढायचे आहे, कारण पुढे अलाउड नाही आहे. सॉक्स काढावं लागतं मित्रांनो. इथं आहे शू रॅक. कुठून आलेत? शिर्डी कोपर येवला वैजापूर. अच्छा, काहीच तुम्ही बघू शकता, आपले सगळे भाऊ बंदोबस्त भेटले आपल्याला इथं. सगळे महाराष्ट्राचे पर्यटक आहे. रामकृष्ण हरी. नाशिकचा आहे बाबा मी. हो, नाशिक ओझर. फायनली आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या बाहेर. हाच आहे मेन एंट्रन्स. भगवान की जय. मित्रांनो, आतमध्ये आम्ही पशुपतीनाथ भगवानचं दर्शन करून आलो. खूप छान अशी मूर्ती होती. ॲक्च्युली आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. एकदम स्ट्रिक्ट आहे आतमध्ये वातावरण. मस्त छान मंदिर आहे. काही मी तुम्हाला गुगलवरून फोटो टाकतो, ते तुम्ही बघा. अशा पद्धतीचं आहे आणि बहुतेक 4 ते 5 मुखी असलेलं पहिलं हे शिवलिंग आहे. खूप सुंदर आहे. बाकी भारी वाटलं, प्रसन्न वाटलं. हजारो वर्ष जुनं मंदिर आहे वाटलं. आणि इथं दोन्ही टायमाला मृत्यू पण इथं होतो आणि इथं दर्शन पण चालू आहे. हा, त्याची व्हिडिओ काढता नाही आली आम्हाला, नाही तर तेही दाखवलं असतं. पूर्ण व्हाईट कपड्यामध्ये एक लाश होती, म्हणजे डेड बॉडी होती, ती तिथं ठेवलेली होती ना रे. म्हणजे बागमती रिव्हर आहे, ती खूप पवित्र रिव्हर आहे. त्या रिव्हर मधून त्या बॉडीला डीप करता आणि मग पुढे ते प्रेत जाळतात. मित्रांनो, आजच्या दिवसाचं आमचं सेकंड डेस्टिनेशन आहे भक्तापूर, म्हणजेच याला दरबार स्क्वेअर असं म्हणतात. हे जवळपास 8th सेंचुरीमध्ये तयार केलेलं होतं. खूप जुना या ठिकाणी याचा इतिहास आहे. चला बघूया आणि एक्सप्लोर करूया. खूप सुंदर सुंदर अशी या ठिकाणी ठिकाणं आहेत, तुम्ही बघू शकता. वेडिंग शूट पण होतं, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आणि इकडचे ब्राईड आणि ग्रूम म्हणजे नवरा नवरी अशा पद्धतीने लुक्स असतात नेपाळी लोकांचे. 25चा पोरगा आणि 70ची पोरगी. 70 म्हणजे काय? हे ना काय चाहते बाबू, हे बाजू आहे त्यांची. खराब करशील प्री वेडिंग ही. अरे खराब होईल आपल्यामुळं. आल्यानंतर असं एक जलकुंड आपल्याला बघायला भेटतं, ज्याच्यावर असं सापाची नक्षी आहे आणि असा नाग आहे, बघू शकता. मस्तच. चला बघूया पुढे काय. बऱ्यापैकी अर्ध्यापैकी दरबार स्क्वेअर आम्ही बघितलंय आणि इथं बऱ्याच बॉलिवूड पिक्चरची शूटिंग होते. सो खूप छान आहे हे दरबार स्क्वेअर. आणि बघा किती सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती. वाव. आणि असे खूप सारे हँडक्राफ्ट वुडनच्या गोष्टी या ठिकाणी पूर्ण सेलसाठी. बाकी आमचे 2-3 मित्र कुठे गेले काय माहिती. फायनली आमचे सर्व मित्र भेटलेले. खूप मोठं होतं तरी पण ते भेटलेले. चला भारी वाटलं भेटून. आणि इकडे बघा, सापडत होते. सापडत नव्हतं, असंच फिरत होतो तेवढ्यात दिसले बसलेले इथं दुकानाच्या बाहेर. आणि इथं बघा किती मोठा वायरिंगचा गुच्छ आहे. कोणाचा काही प्रॉब्लेम झाला तर काय होईल रे. या ठिकाणी फार कमी प्रमाणात भाजीपाला भेटतो, म्हणजे बाजार नाही होत इथे. इथं लोक स्वतःच्या शेतीमध्ये पिकवता आणि मग ते एकमेकाला
पाठवता. काय म्हणतो तो? मी म्हटलं इथं भाजीपाला नाही भेटत, तुला माहिती का? भाजीला भेटतो ना असं कमी भेटतो, पण बऱ्यापैकी लोक स्वतःच्या शेतीमध्ये लावून एकमेकाला शेअर करून असं प्रेफर करतात. म्हणजे हा तरी सिटी एरिया आहे, जो गावा साईडचा एरिया आहे त्या ठिकाणी अजून पण बाटर सिस्टम चालते. आता आम्ही आलेलो आहोत गोल्डन स्तूपा बघण्यासाठी, जो की सर्वात मोठा स्तूप आहे. ते बघण्यासाठी इथं नेपाळमध्ये ट्रॅफिक लागलेले आहे. तर एवढी मोठी ट्रॅफिक आहे दोन्ही साईडनी. आता बघा कशी क्रॉस होईल, फार मजेदार दिसेल. आणि इकडं आतमध्ये स्तूपा, इथे जायचं आहे. तर चला बघूया, ट्रॅफिक क्लिअर करायचं काम चालू आहे. चलो. वा वा वा, काय व्ह्यूज आहे काय. हे बघा मित्रांनो, गाडी थांबलेली होती इतक्या वेळची. किती मोठ्या प्रमाणात पर्यटक चालले आता तिकडे स्तूपाला. म्हणजे रूल आहे, डायरेक्ट कोणीच असं डायरेक्ट जाऊ नाही शकत. ऐकतात लोक, चांगले. मित्रांनो फायनली आता आपण एंटर केलंय. किती भीड आहे मोठ्या प्रमाणात, बघू शकता.